हॅलो फ्रेंड, कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. तर चला, आज माझ्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. म्हटलं चला मांडणीकडे मी बरेच दिवस झालं काय फडकं वगैरे सुद्धा मारून घेतलेलं नव्हतं, कारण कसं रोजची आपली घाईच असते ना कामाची. जे काय वरवरचे कामं असतात ते तर करतोच आपण, पण जे असं हे बघा क्लिनिंग वगैरे राहिलेली असते ना, म्हणजे जर काय धूळ वगैरे, तर मग ते काय करायला वेळ नव्हता माझ्याकडे. म्हणून मग म्हटलं चला आता आज आहे वेळ तर करून घेते मी पटापट. आधी भांडे वगैरे घासले आणि त्यानंतर मग आणि घरामध्ये सुद्धा खूप पसारा पडलेला होता आणि तो सगळं म्हणजे मी किचन खालून वगैरे आवरून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग मी भांडे वगैरे घासले झाडू वगैरे मारून, आणि नंतर आता मग हे भांडे लावायचं काम चालू आहे. तर मग म्हटलं चला आपण छोटूसा एक छान असा व्हिडिओसुद्धा आपला होईल आणि आपली क्लिनिंगसुद्धा होऊन जाईल. त्यामुळे मग मी असं हे केलेलं आहे. तर 2 दिवस झालं, म्हणजे काल माझा व्हिडिओ आलेला नाही आहे आणि आजचासुद्धा व्हिडिओ थोडा लेटच येईल, कारण ना माझं नेट संपलेलं होतं. आणि माझं कसं आहे ना की माझ्या पॅकवरती की नेट संपलं की ते मारल्याच्या नंतर एक 2-2.5 तासानंतर सगळं नेट वगैरे म्हणजे स्टार्ट होतं, त्याला यायला वेळ लागतो थोडा, 2 ते 2.5 तास. तुमच्यासोबत असं होतं का, किंवा तुमच्या प्लॅनवरती रिचार्ज प्लॅनवरती असं काय आहे का? तर मला तर असे काय त्याच्यामध्ये हे नाही येत, म्हणजे काय असे प्लॅनमध्ये असं काय सांगितलेलं नाही आहे, पण मग हे होतं माझ्यासोबत, म्हणून मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर केल्या. तर मी आतमध्ये किचनमध्ये आवरत होते, मुलं आणि त्यांचे पप्पा बाहेर बसलेले होते. तर किचनमध्ये पोळीपाट वगैरे घासायचा बाकी होता, म्हणून म्हटलं चला आता किचनचा म्हणजे पोळीपाट वगैरे घासून घेऊयात. आणि त्यानंतर किचनसुद्धा आवरायचा होता. तर आता पोळीपाट वगैरे घासून झाल्याच्या नंतर त्यालासुद्धा आहे इथे ठेवून देते, म्हणजे लगेचच नाही ठेवत, आधी जरा एका साईडला थोडंसं उभा करून घेते आणि त्यानंतर मग आपण ठेवूयात मांडणीवरती. कारण ओला जर किचन पोळीपाट ठेवला तर मांडणीवरती सगळं पाणी पाणी होईल, त्यामुळे. तर इथे ना कोपऱ्यामध्ये, म्हणजे मला त्या कोण्यामध्ये हेच करायचं नव्हतं, मग म्हटलं हे प्रेशरवाल्या बॉटलनी आपण हे करूयात. तर मग तिथे जे काय असे म्हणजे थोडंसं हे झालेलं होतं तर ते निघून गेलं. आणि म्हणजे कसं कोपरा आपल्याला कसं जे आपण रोजच्या गोष्टीमध्ये यूज करतो त्या गोष्टी तरी ॲटलिस्ट क्लीन असल्याच पाहिजे. तर मी तरी म्हणजे ठेवण्याचा प्रयत्न करते, पण मी बऱ्याचदा तुम्हाला सांगते की माझ्या मुलांकडून आणि माझ्याकडून काय एवढं राहत नाही आहे म्हणून. आणि इथे फडकेसुद्धा मला धुवायचे होते, पण आता काय ते फडके धुवून घेत नाही मी. सकाळी गरम पाण्यात वगैरे टाकून आता सध्या आहे असे पुसून हे म्हणजे पिळून वगैरे हे करून घेते. तर आता इथे गॅस वगैरे माझं पुसायचं चाललेलं आहे. गॅस काय एवढा घाण नव्हता. मी त्याला सकाळी जेव्हा नाश्त्यासाठी स्वयंपाक वगैरे किंवा दुपारचा स्वयंपाक वगैरे केला होता ना, तेव्हाच मी थोडंसं क्लीन करून घेतलं होतं, त्यामुळे आता काय एवढं क्लीन करायची गरज नव्हती. आणि मी म्हणजे सगळेच घरी होते आज, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळेच दिसतील. तर अशा प्रकारे माझा किचन वगैरे आवरून झालेला आहे मस्त असा छानसा. तर आज गणपती उठणार आहेत ना, तर त्यामुळे मग आज शुक्रवारचा दिवस होता, शुक्रवारचा व्हिडिओ आहे, तर हा शनिवारी अपलोड होत आहे. तर आज शुक्रवारच्या दिवशी आमच्या इकडे ना सत्यनारायणाची पूजा होती, त्यासाठी सुद्धा जायचं होतं. आणि आज काय जेवण संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे नव्हता. म्हटलं चला आताच क्लिनिंग करून घेऊया, म्हणजे स्वच्छ करून घेऊया, जेणेकरून सकाळी सकाळी आपल्याला टेन्शनच नाही म्हणून. तर चला आता माझं हे झालेलं आहे आणि तिकडे हे आवरून झाल्याच्या नंतर मला तिकडेसुद्धा जायचं होतं. आणि सगळं केलं आणि सिंक नाही घासला असं कधी होणार का? तर नाही. त्यामुळे मग मी सिंक वगैरेसुद्धा घासून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता मला फरच्या वगैरे झाडू वगैरे मी आधीच मारून घेतलेला आहे. आणि त्यात काय राहिलेलं असेल तर मी सावला म्हटलं सायली बाळा थोडंसं घे म्हणून, तर तीसुद्धा करते अशी हेल्प. आणि मुलींना सांगितलंच पाहिजे थोडेफार कामं का होईना, कारण कसं मुली म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्ट असल्या तर म्हणजे नाही का त्यांनासुद्धा अवघड जात नाही आणि आपल्यालासुद्धा म्हणजे हे होत नाही. आणि मेन म्हणजे आपण नकोही म्हटलं तरी आपल्या मुली म्हणजे प्रत्येकाचीच मुलगी असं नाही का आईला काम करताना बघून त्यांनासुद्धा असं वाटतं की करायला पाहिजे. तर आता मी घेतलेली आहे फरची पुसायला आणि घरामध्ये छान फ्रेग्रन्स यावा म्हणून मी थोडंसं कम्फर्ट यूज करते आहे. मला त्याचा फ्रेग्रन्स खूप आवडतो त्यामुळे. तर आता मी आधी ह्याच्या बाथरूमच्या पुढचं घेते,
कारण आमचं असं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, त्यामुळे मग मी आधी त्या समोरचं घेते, त्याच्या स्पेस आहे थोडंसा, आणि त्यानंतर मग इकडच्या बाजूचं घेते. आणि हो, हा ना हंडा मी वापरायच्या पाण्याचा आहे, तो काय उचलला नव्हता, म्हटलं तर राहू देत, तो जिथं आहे तिथं, आणि त्याच्या आजूबाजूनेच थोडं पुसून घेतलेलं आहे. तर चला, आता माझी क्लिनिंग वगैरे आता किचनचं झालेलं आहे, पुसायचं वगैरे. तर त्यानंतर मग मला सुद्धा आवरायचं आहे माझं स्वतःचं सुद्धा. म्हटलं थोडं आज साडी वगैरे घालावी, कारण एवढे दिवस झालं गणपतीमध्ये मी एकदा साडी घातली नव्हती. तर म्हटलं आज पूजा वगैरे आहे, तर पटकन मंदिरात वगैरे जाऊन यावं. आणि मग त्यानंतर सुद्धा मला जेवायचं, तिथंच जेवून येणार होते. आज जरा स्वयंपाकाला रिलॅक्स होता म्हणून. तर म्हटलं थोडंसं आता हे सायंकाळच्या वेळी थोडीशी आपण नाही का क्लिनिंग वगैरे करून ठेवली की मग आपल्यालाही बरं पडतं. किचनमधलं आवरून वगैरे झालं, म्हणजे पुसून वगैरे झालेलं आहे माझं, झाडू पुसून झालेलं आहे. तर आता मी आलेली आहे हॉलमध्ये पुसायला. तर म्हटलं आता पटपट पुसून घ्यावं आणि रेडीसुद्धा व्हायचं होतं मला. तर ताईंनो, ज्या कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन येतात ना, त्यांनी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आता इथे माझी क्लिनिंग वगैरे झालेली आहे, आणि आता क्लिनिंग झाल्याच्यानंतर मी सुद्धा असं छान अशी रेडी होते, आणि थोडंसं तुमच्यासोबत शेअर केलं आहे मी ह्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर काय मी व्हिडिओ म्हणजे कंटिन्यू केलेला नाही आहे. तर माझा आजचा व्हिडिओ एवढाच होता. तर तुम्ही कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. तर ह्यानंतर मग मी काय आता म्हटलं नाही का, मग त्यानंतर आम्ही खूप बिझी झालो होतो तिकडं. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय अँड टेक केअर.